ऊसतोड कामगारावर केला रानडुकरांनी हल्ला। परभणी तालुक्यातील पेगरगव्हाण शिवारात ऊसतोड कामगार अर्जुन पंडित हा शेतात ऊसतोड काम करत असताना शेतामध्ये रानडुकरे होते। ऊसतोड कामगार अर्जुन पवार हा ऊसतोड करत असताना रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दोन्ही पायावर जबर दुखापत झाल्याने रानडुकराचे समोरच्या दाताने हल्ला केला। यात ऊसतोड कामगाराच्या दोन्ही पायावर दात घुसल्याने जबर जखमी झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे। आज त्याला 3 ते 4 दिवस झाले असून त्याच्या तब्येतीत काही सुधारणा झालेली नाही। ऊसतोड कामगार अर्जुन पंडित हा गरीब असल्याने शासनाकडे मदतीची मागणी करत आहे। यावेळी काँग्रेसचे परभणी तालुका सचिव श्याम काळे यांनी भेट देऊन सांत्वन केले। त्याच्यावर हल्ला केला, त्याच्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। त्याच्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आलं, आपल्या ॲम्ब्युलन्सद्वारे आणण्यात आले। त्याच्यावर उपचार चालत आहे। काय कुठं लागलं त्याला? त्याच्या दोन्ही पायाला लागले, दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। 40 ते 50% दोन्ही पायाला पडले, त्याच्या गंभीर दुखापत झाली त्याच्या पायाला। तर आपण आमची मागणी इतकीच आहे की ते ऊसतोड कामगार आहे, त्याला शासनाने काहीतरी आर्थिक मदत द्यावी, त्याला आमची हीच कळकळीची नम्र विनंती आहे। माझा मुलगा आहे अर्जुन पवार, आम्ही ऊसतोडीला कामगार आहेत। ऊस तोडता आम्ही तूड लावलो तर तिथे डुकरं होते मध्ये बसले, जवळ गेलो आणि ती डुकरं उठली। माझ्या पोरावर त्याने डुकराने हल्ला केला, सगळे माणसं इकडे तिकडे पळून आले। त्याला एकट्याला एका डुकरानं पाळलं खाली आणि त्याला घोळसत कमसे कम समजा जरा लांब नेलं घोळसत आणि त्याच्या गंभीर दुखापत पायामध्ये मारला। पायामध्ये एका जागेवर 2 जखमा झाल्या, एका पायाला 1 जखम झाली, अशी 3 ठिकाणी गंभीर जखम झाली। रक्तभमाळ झालं, तर आम्हाला सुधारणा काय करावं, त्याला पोत्यात बांधला आम्ही, पायाला हे कुणीकडून कमरेपासून ॲम्ब्युलन्स बोलवलं आणि तिथे सरकार दवाखान्याला आणलं। तुमची शासनाकडे काही मागणी आहे का? शासनानं आमची काहीतरी समजा पोरला आम्हाला काहीतरी समजा मदत द्यावी।